तर बघा काय माहिती आहे, जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचारी तसे पेन्शनधारकांना 4 मोठे आर्थिक लाभ लागू होणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे एकूण वेतन व पेन्शनधारकांच्या एकूण पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. पहिला आहे महागाई भत्ता वाढ. राज्य कर्मचाऱ्यांना जरी जुलैची DA वाढ अद्याप लागू करण्यात आलेली नाही, तरी सदर DA वाढ लवकरच लागू करण्यात येणार आहे. तर केंद्र सरकारमार्फत केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांच्या DAमध्ये दिनांक 1 जानेवारी 2026 पासून वाढ लागू करण्यात येणार आहे. सदर DA वाढ राज्य कर्मचाऱ्यांना देखील उशिरा का होईना लागू होईल. 2% DA वाढीचा फरक. राज्य कर्मचाऱ्यांना जुलै 2025 मधील 3% वाढ DA जानेवारी वेतनासोबत अदा केली जाणार असल्याची बातमी सूत्रानुसार समोर येत आहे. त्यामुळे जुलै ते डिसेंबर 2025 पर्यंत 6 महिन्याचा DA फरक अदा केला जाईल. सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोग म्हणजे 8वा वेतन लागू होणार आहे. प्रत्यक्ष लाभ 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात येणार असून प्रत्यक्ष अंमलबजावणी सप्टेंबर 2027 पर्यंतचा कालावधी लागू शकेल. अनेक कर्मचाऱ्यांचे वार्षिक वेतनवाढ जानेवारी महिन्यात असते, त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना या महिन्यात वार्षिक वेतनवाढीचा फरक मिळणार आहे. तर आदिवासी नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत असणाऱ्या 6व्या वेतन आयोगापासून मूळ वेतनाचे 15% किमान ₹200 व कमाल 1500 कमाल मर्यादित प्रोत्साहन भत्ताचा फरक अदा केला जाणार आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडली असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.